जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी पक्षाचा ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये आला की माझ्या पक्षामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असेल, त्याच्या घरी त्याचे वडील, त्याची आई, त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याची बायको, त्याची मुलं यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे की हा राज ठाकरे बरोबर आहे, हा कुठे फुकट गेलेला नाही पोरगा माझा. मी विरोधासाठी विरोध करणारा माणूस नाही. जर चांगली गोष्ट घडत असेल, चांगली गोष्ट जर होणार असेल, महाराष्ट्राच्या जर ती हिताची असेल, मराठी माणसाच्या जर ती हिताची असेल, मी अभिनंदन करीन सरकारचं. कंपाऊंड मध्ये तुम्ही बाजूच्या मुलाला खेळू देत नाही का? तो भारतीय नाही काय? तो भारतीय नाही? स्वतःच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये बाजूच्या माणसाला खेळून देता येत नाही, मग मी माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये इतरांना कशाला खेळून देऊ? मला जरा सांगा ना. पोलिसांना ही गोष्ट कळायला पाहिजे होती. ही कुठच्या इतर पक्षाची सभा नाही, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे. त्याला जागा जास्ती लागते आणि राजकीय सभा या मैदानात नाही घ्यायच्या, मग कुठे घ्यायच्या? आता बाकीच्या नसतील येत लोक, त्याला मी काय करू? ते बघा, आता निरोप आलाय. साहेबांची सभा सुरू होण्याआधी नाशिकमध्ये केबलची लाईट गेली. किती सरकारने किती डरपोक असावं याची ही पावती आहे. पहिला प्रश्न असा पडला की 1960 साली ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला, त्या संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून 2018 पर्यंत, म्हणजे 1960 ते 2018 अगोदरचं सरकारही इकडे बसलंय, आत्ताचं सरकारही इकडे बसलंय. तो इतक्या वर्षांचा इरिगेशनचा पैसा गेला कुठे, ह्याचं जर समजा मला उत्तर मिळालं. आजही सांगतो, महाराष्ट्रामध्ये जो गेला तो आणि ह्याच्या पुढे देखील फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल, दुसरे तिसरे कोणत्याही राज्यांचे दिवस साजरे केले जाणार नाहीत. माझ्या या विधानावरती राज्य सरकारला जर मला अटक करायची असेल तर त्यांनी करावी, खुशाल करावी. कितीही वेळा यासाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे, परंतु मी ही असती नसती लफडी मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. अहो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुखावतो. पण या ओवेसी आणि या सगळ्या बंधूंना आणि या बाकीच्या लोकांना मी सांगून ठेवतोय, आत्ता सांगतोय, आपल्या समोर सांगतोय, सर्वांच्या साक्षीने सांगतोय, वेड वाकडं जर महाराष्ट्रात ते घडवण्याचा प्रयत्न केला तर राज ठाकरेची गाठ आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही सगळे. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढेन. त्याच्यानंतर तो म्हणतो काय, आजमगडवरनं 20,000 माणसं घेऊन येईन म्हणे. अरे घेऊन तर ये, जाताना 40,000 फक्त पाय जातील. मला एकाने विचारलं होतं की तुम्ही हे इतकं कडवटपणे बोलता अनेक गोष्टी, त्याचा तुम्हाला त्रास होत नाही का? म्हटलं मनाला नाही होत, पण उद्या जरी राज ठाकरेला स्वतःला या गोष्टींचा त्रास झाला तरी ते महाराष्ट्राचा हिताचं आहे. उद्या जर समजा यातनं काही चांगलं घडलं तर तोही त्रास राज ठाकरे सहन करायला तयार आहे. प्रत्येक गोष्ट ही काय मतात मोजून बघायची नसते. मराठी आई बापाच्या पोटी जन्माला आले ते तर मराठीच, पण हे जे महाराष्ट्राला मानतात, महाराष्ट्राच्या मातीला मानतात, मराठी भाषेला मानतात, त्यांनाही मी मराठीच मानतो. आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे.